चला काय नाही कंटिन्यू घेतलं मला बरं घेऊ का तू लेक्चर हा Today we see the exercise number 6, the study of cream separator and separations of cream. Let's see the first one, introduction. Introduction. A cream separator is used to separate the milk fat from making the cream. Cream separator या असं एक मशीन आहे त्यापासून काय दोन ग्रुप मध्ये क्रीम सेपरेशन काय करू शकतो आपण तयार करू शकतो. फर्स्ट वन बाय द ग्रॅव्हिटी सेपरेशन अँड सेकंड वन बाय द सेंट्रिफ्युगल सेपरेशन. हे ग्रॅव्हिटी सेपरेशन म्हणजे होममेड क्रीम म्हणजे आपण दूध तापवल्यानंतर काय होतं दुधावरची साई वरती येते त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटी सेपरेशन. सेंट्रिफ्युगल सेपरेशन म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्सनं फॅट रिमूव्ह करणे त्याला म्हणलं जातं सेंट्रिफ्युगल सेपरेशन. The gravity separation is a work on the principles of gravitational force, which is acting all the constituents and simultaneously when the milk is left in container undisturbed for the sometimes. म्हणजे दूध तापवल्यानंतर हाय असं जास्त वेळ जर ठेवलं तर काय होणार फॅट दुधाच्या वरती येणार आणि मग ते आपण काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो त्याला म्हणलं जातं ग्रॅव्हिटी सेपरेशन. नॉन फॅट मिल्क फ्रॅक्शन being heavier than the fat assumes the lower position while fat cream is the risen surface from a cream layer. Okay, आता हे काय ड्यू टू द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दी दुधाच्या वर आपल्याला क्रीम लेअर पाहायला मिळतो. देन second one is the centrifugal cream separation. Centrifugal cream separation work on the principle of centrifugal force. Centrifugal force वरती इथं काय केलं तर मशीनीवरती आपण क्रीम रिमूव्ह करतो with the magnitude of some other than the gravitational force. Gravitational force इथं काय संबंध येत नाही. The centrifugal force throws the heavier portion away from the center. Okay, centrifugal force मध्ये काय होतं तो जड जो पोर्शन आहे तो काय होतो सेंटर मधनं हेवियर पोर्शन अवे म्हणजे बाहेर पडायला चालू होतो. दॅट इज अ स्कीम मिल्क अँड सायमल्टेनियसली देर इज अनदर फोर्स इज कॉल्ड एज अ सेंट्रीपेटल फोर्स. ओके, दुसरा त्याच्यावरती एक फोर्स लावला जातो आणि त्यातनं काय होतं क्रीम बाहेर येते आणि जो पहिला सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्यामधनं स्कीम मिल्क म्हणजे लो फॅटचं दूध बाहेर येतं. ओके, असे दोन प्रकारचे फोर्स ह्या आपल्या सेंट्रिफ्युगल क्रीम सेपरेटर मध्ये लावले जातात. सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपेटल फोर्स. Okay, then the next one is the precaution. Next one, precaution. While disseminating the place the all parts on rubber mat. म्हणजे ज्यावेळेस आपण मशीन पूर्ण आपलं क्रीम सेपरेशन झालेलं आहे क्रीम सेपरेशन झाल्यानंतर मशीन आपल्याला काय करायची क्लिनिंग करायची किंवा डिसइन्फेक्शन करायचं. क्लिनिंग करत असताना काय करायचंय तर सगळे पार्ट तुम्ही काढल्यानंतर रबर मॅट किंवा कुठल्यावरती अशा याच्या मॅटिंग वरती ठेवून द्या की जेणेकरून त्या पार्टला किंवा ज्या आतमधल्या इंटरनल पार्टला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये. देन while repeating the bowl see that the rubber gasket is placed properly in this groove. Okay, ज्यावेळेस आतमधल्या डिस्क तुम्ही बसवणार आहे डिस्क बसवताना रबर गॅस्केट व्यवस्थित बसले का नाही हे चेक करा. देन इन केस द क्रीम सेपरेटर व्हायब्रेट्स ड्युरिंग रनिंग. ओके, ज्यावेळेस क्रीम सेपरेटर चालू झाल्यानंतर जर क्रीम सेपरेटर मशीन जर व्हायब्रेट होत असेल तर स्टॉप द ड्रायव्हिंग मेकॅनिझम. ओके, तर इथं मशीन काय करा ड्रायव्हिंग मेकॅनिझम त्वरित बंद करा. सेपरेटर कम्स टू द रेस्ट अँड फाइंड आउट कॉज इज द व्हायब्रेशन. त्यामुळं येतं ड्रायव्हिंग मेकॅनिझम म्हणजे तर बेल्ट किंवा जी पुली आहे ती पुली चेक करा. चेक केल्यामुळं
व्हायब्रेशन होत असतील हे नंतर मग मशीन तुमची चालू करा. Then the third one is the objective. Third one is the objective. म्हणजे उद्दिष्ट काय आहे क्रीम सेपरेशनची? The first one, know with the help of different parts of cream separator. क्रीम सेपरेटरचे वेगवेगळे पार्ट काय ते आपल्याला शिकायचे. Second one, to study the constructional features of cream separator. Okay, constructional feature म्हणजे क्रीम सेपरेटर ऍक्च्युअली बनवला कसा जातो हे आपल्याला शिकायचं आहे. Then understand the functions of parts of cream separator. प्रत्येक इच अँड एव्हरी पार्टचा आपल्याला काय करायची फंक्शन इथं स्टडी करायचं आहे. ओके, देन द नेक्स्ट वन इज अ प्रिन्सिपल. आता ह्या क्रीम सेपरेशनची तत्व काय आहेत? द फर्स्ट वन, देयर इज अ before you have to be told there the cream separation should be carried out by the two methods, that is a gravitational separation आणि centrifugal separation. Gravitational separation आणि centrifugal separation. आता प्रत्येक ह्याच्या आपल्याला दोघांची काय बघायचे? प्रिन्सिपल बघायचे, तत्व बघायची आहेत. द फर्स्ट वन इज बाय ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन. म्हणजे जे आपण घरी जे आपली साय निघती त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन. इफ द मिल्क इज लेफ्ट अनडिस्टर्ब फॉर द 12 to 14 hours, म्हणजे 12 ते 14 तास जर आपलं दूध जर राहिलं असेल तर काय होतं? फ्रॉम द क्रीम लेअर ऍट विच रिमूव्ड अँड कलेक्टेड सेपरेटली. तर दुधाच्या वरती काय येतं आपल्याला? साय पाहायला मिळती, मलई पाहायला मिळते, त्यालाच आपण म्हणतो क्रीम किंवा त्याला फॅट रिच पोर्शन सुद्धा म्हणलं जातं. आणि मग आपण काय करतो? दिस शुड बी रिमूव्ड सेपरेटली. मग आपण हे काय करतो? साय बाजूला काढून घेतो आणि फर्दर प्रोडक्शन. फर्दर आपण काय करतो? त्याचं बटर वगैरे आपण तयार करतो, लोणी वगैरे तयार करतो किंवा बटर ऑइल वगैरे आपण तूप वगैरे काढतो. ओके, हे ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन. देन सेकंड वन इज बाय सेंट्रिफ्युगल सेपरेशन. इन द सेंट्रिफ्युगल सेपरेशन, the centrifugal cream separator consists of the principal like parts of the driving motor. याच्यामध्ये सेंट्रिफ्युगेशन करायचं म्हणून त्यामध्ये काय काय आहे? ड्रायव्हिंग मोटर आहे, ऍक्सिस आहे, सेपरेटर बाउल आहे, क्रीम स्पाउट आहे, स्किम मिल्क स्पाउट आहे. हे स्पाउट म्हणजे काय? द चॅनल विच द प्रोडक्ट इज पास, त्याला म्हणलं जातं स्पाउट. ओके, देन रेग्युलेटिंग फ्लोट आहे, फॉसेट आहे, देन सप्लाय टँक आहे. दिस वन इज द particular insiding assembly in the cream separator. Okay, हे आपण पुढे आता डिटेल मध्ये बघणार. Then other parts are the bowl nut. Okay, याला adjusting screw सुद्धा म्हणतात दुसऱ्याच्या मध्ये, bowl nut ला सुद्धा. Then the skim milk notch, top bowl, cream screw, top disc, intermediate disc, bottom disc. 3 प्रकारच्या याच्यामध्ये थाळ्या आहेत. Then distributor, then rubber ring and bowl bottom. Okay, तर हे सगळे काय आहेत? या क्रीम सेपरेटरच्या आतमधले पार्ट्स आहेत. लेट सी दिस वन आर द ऍक्च्युअल फोटोग्राफ्स ऑफ द क्रीम सेपरेटर. दिस वन इज अ क्रीम सेपरेटर. हा आहे क्रीम सेपरेटर. हा जो वरचा आहे हा भाग आहे, याला म्हणलं जातं फॉसेट किंवा सप्लाय कॅन. ओके, हे जे आहे याला म्हणलं जातं, हे जे दाखवलं याला म्हणतात फ्लोट चेंबर. याच्या आतमध्ये असतो फ्लोट, थाळी असती. हा जो वरचा भाग आहे, हा जो वरचा तुम्हाला पॅन दिसतो त्याला म्हणलं जातं क्रीम पॅन, आणि हा जो खालचा आहे त्याला म्हणलं जातं स्किम मिल्क पॅन. ओके, इथून दूध सोडलं जातं. हे लेट सी दिस वन इंटरनल असेंब्ली. इंटरनल असेंब्ली आता बघूया. तर इथं नंबरिंग दिलेले आहे. लेट सी दिस वन बाय वन. द फर्स्ट वन इज अ मिल्क टँक. 1 नंबर हा आहे. 1 नंबर म्हणजे हा इज आर द मिल्क टँक. सेकंड वन टॅप टँक हँडल. हा सेकंड नंबरचं काय? हँडल. म्हणजे ह्याचं फंक्शन पहिलं काय? मिल्क टँक. मिल्क टँकचं फंक्शन काय? दॅट इज द सप्लायशन ऑफ द मिल्क इन द क्रीम सेपरेटर. क्रीम सेपरेटर मध्ये हळूहळू दूध सोडणे हा मिल्क टँकचं काम आहे, किंवा स्टोरेज ऑफ मिल्क, दूध साठवून ठेवणे. देन टँक टॅप हँडल. हा टँक टॅप हँडल काय करतो? तर इथल्या ज्या छोट्या ओरिफाईज मध्ये किंवा इथलं जी लहान होल असेल त्या होल मध्ये काय करतो? वरून हळूहळू प्रेशरनं दूध सोडायचं काम करतो.
देन द थर्ड वन इज द फ्लोट चेंबर. थर्ड वन इज अ फ्लोट चेंबर म्हणजे हा तोच इथं आहे फ्लोट चेंबर. या फ्लोट चेंबर मध्ये काय येतं, हळूहळू दूध काय होतं पुढं सप्लाय व्हायचं काम होतं. एकदम जर दूध जर सोडलं तर क्रीम आपल्याला तेवढ्या प्रमाणामध्ये मिळणार नाही, म्हणून इथं अडथळा निर्माण केलेला आहे. त्याला म्हणलं जातं फ्लोट चेंबर. त्याला फ्लोट चेंबर का म्हणतात, कारण काय इनसाइडिंग दिस वन डिस्क, ही जी 4 नंबरचं दिलंय त्याला म्हणलं जातं फ्लोट. ही काय थाळी असती, ही थाळी काय करत असती दुधाला म्हणून ही ज्या चेंबर मध्ये टाकलेली आहे त्यात म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे फ्लोट चेंबर. काय नाव दिलंय फ्लोट चेंबर. कशामुळं, कारण का ह्या चेंबर मध्ये ही फ्लोट टाकलेली आहे म्हणून. ओके. देन फिफ्थ वन इज अ क्रीम स्पाउट. फिफ्थ वन इज द क्रीम स्पाउट म्हणजे हा जो वरचा आहे याला क्रीम स्पाउट म्हणजे किंवा याला काय क्रीम पॅन सुद्धा म्हणलं जातं. इथं बघा ऍक्च्युअली इथं दिसतोय हा जो वरचा आहे तो काय आहे क्रीम पॅन आहे. वरचा आहे तो क्रीम पॅन आहे. देन दिस वन आर द क्रीम पॅन. देन याचं फंक्शन काय आहे तर ज्यावेळेस इथं सेंट्रिफ्युगेशन होतं, सेंट्रिफ्युगेशन झाल्यानंतर आतनं काय करणं या वरच्या भागातनं काय नाही नेट गेलं काय नाही, कुठं स्क्रीनच गेली. इथून काय होतं ह्या वरच्या पॅन मधनं काय होतं आपल्याला क्रीम बाहेर पडते सेंट्रिफ्युगेशन. आणि हा जो खालचा पॅन आहे दीज आर द 7-1, दीज आर द 6. हा जो खालचा भाग आहे याच्यामधनं काय होतं लो फॅटचं दूध बाहेर पडतं म्हणून याला म्हणलं जातं स्किम मिल्क पॅन, स्किम मिल्क स्पाउट किंवा स्किम मिल्क पॅन. आणि 7-1 इज द बाउल असेंब्ली. 7-1 इज द बाउल असेंब्ली. आता ही पुढे अजून पुढची डायग्राम आहे त्यामध्ये कळेल मिळत. इथे बाउल असेंब्ली म्हणजे ह्या पूर्ण हा जो टोटल आहे ह्याला म्हणलं जातं बाउल. आणि बाउल मध्ये असतात 3 प्रकारच्या थाळ्या. ओके. आणि ह्याला फिटिंग केलं जातं म्हणून याला म्हणतात बाउल असेंब्ली. ओके. देन द मेन बॉडी टॉप 8-1, दिस वन आर द बॉडी. मेन ही काय आहे बॉडी आहे पूर्ण सगळी अख्खी. देन मोटर 9 नंबर काय आहे मोटर, ही आहे मोटर. ड्रायव्हिंग मेकॅनिझम हे काय करतं सेंट्रिफ्युगेशन करतं. ओके. तर हे इंटरनल असेंब्ली आहे. आता ह्या बाउल मध्ये काय आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बाउल असेंब्ली. बाउल म्हणजे काय आतमध्ये कसं घर्षण होतं तर दिस वन आर द बाउल पार्ट्स इंटरनल. ओके. त्याच्यामध्ये पहिला पार्ट काय आहे रबर रिंग और गॅस्केट. याचा मेन फंक्शन काय फिट्स इन द बॉटम ऑफ द बाउल बेस मेक्स द बाउल लीक प्रूफ. ओके. दीज आर द बाउल बेस. हे जे खाली इथलं दिसतंय हे लोखंडाचं हे बाउल बेस आहे. या बेस वरती काय होतं सगळं फिटिंग होतं. यानंतर दुसरा पार्ट आहे रबर रिंग. रबर रिंग, ही रबर रिंग इथं टाकली जाते. रबर रिंग इथे टाकल्यानंतर काय होतं पूर्ण आपले पार्ट त्याच्यामध्ये फिट होतात. नंतर त्याच्यावरचा पार्ट आहे तो डिस्ट्रीब्युटर. हा ओके. दिस वन इज अ डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटरचा मेन रोल काय आहे डिस्ट्रीब्यूट द मिल्क इन टू द 3 नॉचेस ऍट बॉटम ऑफ पेरी पेरी. ओके. या डिस्क वरती 3 काय असतात होल असतात. 3 होल असतात. या 3 होलामधनं दूध पास होणे हा डिस्ट्रीब्यूट करणे या डिस्ट्रीब्युटरचं काम आहे. किंवा दुसरं अजून डिस्ट्रीब्युटरचं काम काय तर डिस्ट्रीब्यूट द 3 टाइप्स ऑफ द डिस्क. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या थाळ्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके. आता हे डिस्क आहे. या डिस्क मध्ये एक शेवटची थाळी असती त्याला म्हणलं जातं बॉटम डिस्क. शेवटची थाळी असती त्याला म्हणलं जातं बॉटम डिस्क. त्यानंतर मिडलची थाळी असते त्याला म्हणलं जातं इंटरमिडिएट डिस्क. आणि दिस वन इज अ टॉप डिस्क. ओके. आता प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळं आहे. ओके. द फर्स्ट वन दॅट इज अ बॉटम डिस्क. आता याच्यामध्ये ओळखायचं जे आहे इन द बॉटम डिस्क किंवा फाउंडिंग देअर द 2 साइड रिबिट इज देअर. ओके. आतल्या साईडला सुद्धा हे असे रिबिट पाहायला मिळतात
आणि बाहेरच्या साईडला सुद्धा रिपीट पाहायला मिळतं. क्रीम सेपरेटर मध्ये बॉटम डिस्क फक्त किती असते? ओनली वन, एकच असते. ओके. देन द इंटरमिडिएट डिस्क, मधल्या डिस्क आहेत त्या थाळ्या. द इंटरमिडिएट डिस्क वी शुड बी डिपेंडन्स ऑन द हाऊ मेनी पर्सेंटेज ऑफ द क्रीम शुड बी रिक्वायर्ड. तुम्हाला किती क्रीम पाहिजे त्यानुसार इंटरमिडिएट डिस्क तुम्ही लावू शकता. मिनिमम 5 पासून ते 16 पर्यंत इंटरमिडिएट डिस्क तुम्ही लावू शकता. क्रीम सेपरेटर तुमचे किती कॅपॅसिटीज आहे त्यानुसार तुम्ही डिस्क लावू शकता. ओके. देन द नेक्स्ट वन ऑफ द टॉप डिस्क, ही आहे टॉप डिस्क. टॉप डिस्कचा रोल काय आहे तर बॉटम डिस्क आणि मिडल डिस्कला कव्हर करणे. कव्हर केल्यानंतर हा जो ओरिफाईस दिसतोय हा मधला, ह्या मधल्या ओरिफाईस मधनं काय करणे? क्रीम आउटलेट करणे, क्रीम बाहेर सोडणे, हा टॉप डिस्कचं काम आहे. टॉप डिस्कच्या नंतर परत पुढचा सेक्शन येतो बाउल हुड. बाउल हुड हा जो खालचा दिसतोय तो दिस वन आर द बाउल हुड. हा काय आहे? बाउल हुड आहे. बाउल हुड. बाउल हुडचं फंक्शन काय आहे तर ह्या आतमधल्या जेवढ्या सगळ्या खालच्या डिस्क आहेत, ते परत थांबा, परत शेअर करावं लागते. गेलं नेटवर्कच, गेलं ना. विशेष कट. आलं आलं की हे बघा बरं काय झालं परत. शेअर स्क्रीन करा. स्क्रीनला तुमच्या ह्याच्यात पाहिजे ना, ते खालच्या ह्याच्यात त्याच्यात काही ऑप्शन बघा नाही त्याच्यात कनेक्टिंगच करते. नेटवर्क एवढं फास्ट असतं कनेक्टिव्ह आला. झालं. परत येऊया आपल्या ह्याच्यावरती. हा बाउल हुड. The functions of bowl wood is fits the all of this insided part. There is a top disc, intermediate disc, bottom disc, distributor and rubber ring. हे सगळं बाउल बेस वरती फिट करायचं काम कोण करत असतं? बाउल वूड करत असतो. अँड सेकंड वन दॅट इज अ रिमोव्हेशन्स ऑफ द क्रीम. इथून वरच्या ह्या ओरिफाईज मधनं काय होतं? क्रीम बाहेर पडते. देन आहे वरती नट लिहिलंय
तर त्याला म्हणलं जातं ऍडजस्टिंग स्क्रू. त्याला काय म्हणतात? ऍडजस्टिंग स्क्रू. ऍडजस्टिंग स्क्रूचं फंक्शन काय? दॅट इज द क्रीम रिमोव्हेशन. किती तुम्हाला पाहिजे किंवा किती जे आपण लो फॅटचं दूध करणार आहे त्यामध्ये फॅट किती मेंटेन करायचा, हे सगळं या नट वरती डिपेंडन्स आहे, या ऍडजस्टिंग स्क्रू वरती डिपेंडन्स आहे. तर असं हे बाउलच्या आतमधली असेंब्ली पाहायला मिळते. देन प्रोसिजर ऑफ द विंग्स. द होल मिल्क एंटर्स इनटू द सेपरेटर बाउल. याच्यामध्ये आता प्रोसिजर कशी होती? तर होल मिल्क काय होतं? सेपरेटर मधनं दूध आतमध्ये जातं. आत गेल्यानंतर रेग्युलेटिंग फ्लो डायरेक्टली फ्रॉम द सप्लाय पाईप. सप्लाय पाईप मध्ये दूध जातं. गेल्यानंतर डिस्ट्रीब्युटर काय करतो? आतमधल्या वेगवेगळ्या डिस्कला काय करतो? 3000 ते 5000 रिव्होल्यूशन पर मिनिटला काय करत असतो? तो फिरवत असतो. फिरवल्यानंतर त्यामध्ये डिस्ट्रीब्युटर काय करतो? तिन्ही याच्यामधनं दूध फोर्सनी काय करतो? सप्लायशनचं काम करतो. सप्लाय झाल्यानंतर यामधनं काय होतं? जो हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं काय होतं? स्किम मिल्क आहे, ते स्किम मिल्क काय होतं? तुमच्या खालच्या पॅन मधनं बाहेर पडतं आणि लो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे फॅट क्रीम आहे, तो क्रीम काय करतो? वरच्या पॅन मधनं बाहेर यायला चालू होतं. ओके, हे असं याचं काय आहे? प्रिन्सिपल आहे, फंक्शन आहे. देन रिक्वायरमेंट काय लागते याला? क्रीम सेपरेटर, स्पॅनर सेट. स्पॅनर सेट म्हणजे कशाला? ऍडजस्टिंग स्क्रू करायला. स्क्रू ड्रायव्हर, देन बाउल रेंच, डिस्क ट्रान्सफर रॉड, सेपरेटर, ऑइल ट्रे, मिल्क कॅन्स, थर्मोमीटर आणि रबर मॅट एवढे यासाठी गरजेचे आहेत. देन द नेक्स्ट वन इज द सेपरेशन ऑफ क्रीम. क्रीम कशी सेपरेट केली होती, त्याचं मेन एम उद्दिष्ट काय आहे? The first one, get acquainted with the working of the cream separator, then separate of the cream from the milk, then find out the percent efficiency and working capacity of cream separation. Okay. In the relevant information, the principle of mechanism of cream separation has been explained in the earlier subunit. मागे आपण आता बघितलंय. In order to accomplish the separations of the phenomenon from cow milk or the buffalo milk pass through the bowl. हे सगळं करत असताना दूध कशामधनं जाते? तर बाउल मधनं जात असते. अँड रिझल्टिंग फ्रॉम द पर्टिक्युलर क्रीम अँड स्किम मिल्क. याच्यामधनं तुम्हाला आउटपुट काय मिळते? तर क्रीम मिळते आणि लो फॅटचं दूध मिळते. दिस इफिशियन्सी डिपेंड्स ऑन द व्हेरियस फॅक्टर्स. तर ही जी इफिशियन्सी आहे ती व्हेरियस फॅक्टर्स वरती काय आहे? डिपेंडन्स आहे. तर करत असताना काळजी काय घ्यायची? प्रिकॉशन घ्यायचे तुम्हाला. मशीन फाउंडेशन, जे क्रीम सेपरेटर तुम्ही ठेवणार आहे तो फाउंडेशन ही काय पाहिजे? लेवल पाहिजे, सरळ एकसारखं पाहिजे, चढ उतार असू नये. स्पीड ऑफ द बाउल शुड बी 5000 टू द 6000 RPM. 5000 ते 6000 रिव्होल्यूशन पर मिनिट असतात. मिल्क शुड बी फ्री फ्रॉम द सेडिमेंट. ओके, जे दूध तुम्ही वापरणार आहे ते वापरण्यामध्ये कुठलाही घाण, काडी, कचरा वगैरे असू नये. टेम्परेचर ऑफ द मिल्क शुड बी 30 to 40 डिग्री सेल्सिअस. 30 ते 40 डिग्री सेल्सिअस दुधाचं काय पाहिजे? टेम्परेचर पाहिजे. देन द नेक्स्ट वन is the apparatus. Next one is the apparatus. The centrifugal cream separator milk can 30 to 40 liters, stainless steel bowl, weighing balance, thermometers, hot water bath. Okay, ते तयार करायचं. फर्स्ट वन, assembly the all parts and tighten it with the bowl screw nut. काय करा तुम्ही? सगळे पार्ट एक एक जे खोललेले आहेत त्या क्रमाने लावत चला. And fix properly assembly bowl into the spindle of the cream separator. मधल्या ज्या स्पिंडल मध्ये सगळे पार्ट तुमचे फिक्स झाले पाहिजे. Put the outlet of skim milk and cream. जे स्किम मिल्क पॅन आणि तुमचं क्रीम पॅन हे दोन्ही लावून घ्या. Then see the cream is in the normal position. Okay, क्रीम नॉर्मल पोझिशन मधलं बाहेर आली पाहिजे, असं तुमचं पूर्ण असेंब्ली फिट झाली पाहिजे. Pour about 5 to 10 liters of the hot water, flush out through the separator. पहिल्यांदा तुम्ही जे फॉसेट किंवा सप्लाय कॅन आहे त्यामध्ये 60 डिग्री सेल्सिअसचं
पाणी टाका आणि मशीन चालू करून घ्या. म्हणजे तुमचं मशीन पूर्णपणे काय होईल, आतमधनं सगळं क्लिनिंग होऊन सापून धुवून निघेल. देन रन आउट द पोर वॉर्म मिल्क. ओके, जे तुमचं मग सांगितलं की 30 डिग्री सेल्सिअसचं दूध तुमच्या काय करा, सप्लाय कॅन मध्ये टाका. टाकल्यानंतर मशीन चालू ठेवा. चालू ठेवल्यानंतर तुम्हाला क्रीम आणि स्किम मिल्क दोन्ही काय मिळेल, आउटलेट मिळेल. आउटलेट मिळाल्यानंतर कॅरीड आउट द फॅट टेस्ट. जर्बर सेंट्रिफ्यूज मशीन न त्याची काय करा, फॅट टेस्ट तुम्ही करून घ्या. ओके, हे सर्व झाल्यानंतर तुमची क्रीम बाहेर निघल्यानंतर डिसजॉईंट द ऑल पार्ट्स ऑफ क्रीम सेपरेटर. क्रीम सेपरेटर परत खोलून घ्या आणि डिटर्जंटनी धुवून घ्या आणि तुमच्या रबर मॅट वरती ठेवा आणि परत मेंटेन करा. परत पहिल्यांदा लावून टाका. Then the last part of this one are the observation and calculation. Observation and calculation. The first one observation is a quantity of milk taken for the separation in kg. किती तुम्ही दूध घेतलं होतं ते पहिल्यांदा लिहायचंय. Then second one is the temperature of milk while separation. किती डिग्री सेल्सिअस तुम्ही दुधाचं टेम्परेचर ठेवलं होतं. Then fat taste of milk. दूध जे घेतलं होतं त्याच्यामध्ये फॅट पर्सेंट स्निग्धांश किती होती ती लिहा. देन फॅट टेस्ट ऑफ द क्रीम. जे तुमची क्रीम ऑब्झर्व झाली मिळलेली आहे त्याच्यात फॅट किती स्निग्धांश किती मिळले त्याचं फॅट काढा. देन फॅट टेस्ट ऑफ सेपरेटेड मिल्क म्हणजे स्किम मिल्क जे तुमचं लो फॅटचं मिळलेलं आहे त्याचं परत तुम्ही फॅट ऑब्झर्व करा किती फॅट आलेलं आहे. देन टाइम रिक्वायर्ड फॉर द सेपरेशन पर मिनिट. म्हणजे तुमचे जे 5 लिटर असेल 10 लिटर असेल काय असेल तर ते पूर्ण सेपरेशन व्हायला किती मिनिट लागले तुम्हाला ते ऑब्झर्व करायचंय. देन अमाऊंट ऑफ फॅट लॉस्ट इन द सेपरेटेड मिल्क. ओके, ज्यावेळेस क्रीम सेपरेशन मधनं क्रीम फॅट किती आलंय आणि सेपरेटेड मिल्क मध्ये जे स्किम मिल्क मध्ये फॅट किती आलंय जे लॉस किती झाला हा तुमच्या डिडक्शन मधनं निघेल. अमाऊंट ऑफ फॅट ऑप्टेन इन द क्रीम. मिळलेली जी क्रीम आहे त्या क्रीम मध्ये फॅट किती आहे हे तुम्हाला काढायचं आहे. देन पर्सेंट क्रीम ऑप्टेन. पर्सेंट क्रीम ऑप्टेन कशी निघेल तर तुम्ही टाकलेलं दूध आहे त्या दुधात आलेली क्रीम डिवायडेड बाय दूध हे निघलं जे केलं गुणिले मल्टिप्लाइड बाय 100 केलं की तुम्हाला पर्सेंट क्रीम ऑप्टेन मिळेल. ओके, देन द नेक्स्ट वन इज अ वर्किंग कॅपॅसिटी. आता त्या इन्स्ट्रुमेंटची वर्किंग कॅपॅसिटी काढायची आपल्याला. वर्किंग कॅपॅसिटी म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. Working capacity means it is a quantity of milk that can be separated on a particular separator in a 1 hour. Okay, एका तासामध्ये त्या क्रीम सेपरेटर मधनं लो फॅटचं दूध किती बाहेर पडलं. ओके, याला म्हणलं जातं वर्किंग कॅपॅसिटी. ओके, पर आवर. वर्किंग कॅपॅसिटी कशावर काढली जाते, पर आवर वरती काढली जाते. ओके, क्रीम सेपरेशन त्या दुधामधनं किती झालं त्याला किती वेळ लागला हे आपल्याला काढायचं आहे. आता इथे एक एक्झाम्पल दिलंय बघा मी. त्याचं इफ यू हॅव 10 लिटर्स ऑफ मिल्क इज सेपरेटेड इन 6 मिनिट. 10 लिटर दूध दिलंय तुम्हाला आणि त्यापासून क्रीम सेपरेशनला वेळ किती लागलाय 60 मिनिट लागलेला आहे. तर वर्किंग कॅपॅसिटी कशी काढायची. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला, दिस वन 10 मल्टिप्लाइड बाय 6 म्हणजे 60 मिनिटं लागली. 10 मल्टिप्लाइड बाय 6 म्हणजे 60 मिनिट. ओके, मग 10 मल्टिप्लाइड बाय हे आलेली तुमची फिगर 60 डिवायडेड बाय किती मिनिट लागली 6. ओके, डिवायडेड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 100 एवढं केल्यानंतर तुम्हाला त्या मशीनची काय निघेल, वर्किंग कॅपॅसिटी निघेल. देन द नेक्स्ट वन इज द पर्सेंट इफिशियन्सी ऑफ सेपरेटर. ओके, इफिशियन्सी म्हणजे किती पर्सेंट मध्ये इफिशियंट हा सेपरेशन करतोय ह्या किंवा त्याला दुसऱ्या ह्या 2 फॉर्म्युलाने काय केलं जातं पर्सेंट इफिशियन्सी आपण काढू शकतो. द फर्स्ट वन इज अ वर्क आउटपुट डिवायडेड बाय वर्क इनपुट मल्टिप्लाइड बाय 100. वर्क आउटपुट म्हणजे क्रीम ऑब्झर्व. हाऊ मेनी केजी ऑफ क्रीम ऑब्झर्व. ओके, किती किलो क्रीम बाहेर पडली. अँड द वर्क इनपुट म्हणजे किती किलो दूध सुटलं होतं मल्टिप्लाइड बाय 100. दोघांचा काय करा, भागाकार करा, गुणिले 100 करा. तुम्हाला निघेल पर्सेंट इफिशियन्सी. किंवा दुसरा फॉर्म्युला आहे केजी ऑफ फॅट ऑप्टेन इन द क्रीम. जी क्रीम तुम्ही घेतलेली आहे त्याच्यामधला किती फॅट तुम्हाला किती किलो फॅट ऑब्झर्व झालाय त्याचं वजन
डिवायडेड बाय केजी ऑफ फॅट पर्सेंटेज इन द ओरिजिनल मिल्क. जे तुम्ही दूध सोडलेलं आहे त्याच्यामध्ये फॅट किती होतं किलो मध्ये ते या दोघांचा भागाकार करा आणि गुणिले मल्टिप्लाइड बाय 100 करा. मल्टिप्लाइड बाय 100 केल्यानंतर तुम्हाला मिळेल पर्सेंट इफिशियन्सी ऑफ सेपरेटर. त्या सेपरेटरची पर्सेंट efficiency. Okay, this one is the exercise number 6, that is study of cream separator and separations of cream.